नमस्कार, आपलं स्वागत आहे प्रणालीज किचनमध्ये. आज आपण बनवतोय मटन मलाई हंडी. तर बघूया त्यासाठी काय साहित्य लागते. चला. मटन मलाई हंडी बनवण्यासाठी दही, तेल, आलं लसूण पेस्ट, लसूण, आलं, मिरची, कोथिंबीर, मटन पाव किलो, खडे मसाले, कांदे, काजू आणि अख्खे मसाले. तर आपल्याला कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. तर आता आपल्याला कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. मटन मलाई हंडी बनवण्यासाठी आपण पेस्ट तयार करतोय. त्यासाठी आपण घेतले काजू 1 वाटी, 10 ते 15 लसूण पाकळ्या, 7 ते 8 मिरच्या, थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. काजू आणि लसूण अख्खे राहतील म्हणून आपण पहिली पेस्ट तयार करून घेतली आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा दही. तर मस्त अशी आपली पेस्ट तयार झाली आहे बघा, एकदम क्रीमी. तर आता गॅस पेटवून त्याच्यावर कुकर ठेवून घेऊया. याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे. आता खडे मसाले ॲड करायचे आहेत. आता याच्यामध्ये कट केलेला कांदा टाकायचा आपल्याला. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये ॲड करायचं 1 चमचा आलं लसूण. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आता याच्यामध्ये ॲड करायचं आहे पाव चमचा मीठ. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आता याच्यामध्ये मटण ॲड करायचं आहे आपल्याला. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी ॲड करायचं आहे आपल्याला. अर्धी वाटी पाणी ॲड केलं आहे. आता याच्या 4 ते 5 शिट्या आपल्याला करून घ्यायच्या. आता कुकरचं झाकण लावून घेऊया आणि 4 ते 5 शिट्या करून घेऊया. तर आता आपण चेक करूया शिजलं आहे की नाही व्यवस्थित. हे बघा मस्त असं शिजलं आहे. तर एका बाजूला आपलं मटण तर शिजलं आहे. तर आपण काय बनवतो मटण मलाई हंडी. तर आपल्याला ही मटण आता पुढची प्रोसेस हंडीमध्ये करायची आहे. तर हंडी अशी तापत ठेवली आहे. आता हे सगळं मटण आपल्याला हंडीमध्ये टाकायचं आहे. आता आपण जी पेस्ट केली आहे ती याच्यामध्ये टाकायची आहे सगळी. आता यामध्ये सगळे मसाले टाकून घेऊया आपण. धना पावडर, जिरा पावडर, काळी मिरी पूड, गरम मसाला. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मिरच्या, आलं आणि कोथिंबीर. आता 5 मिनटं झाकण ठेवून आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तर आता आपण चेक करूया आपली मटण मलाई हंडी रेडी झाली आहे. तर ही बघा आपली मटण मलाई हंडी रेडी झाली आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा. ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.